जय गजानन. ओम नमः शिवाय. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, हे शिवभजनी पारायण. सदाशिव लीलामृत श्रवण, अर्चन सदाशिवाचे. सुतमने शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्याच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाणो, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझी एक बांधावा पूर्ण, शिव स्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान. केल्या समन, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधीचे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गडा. एकमुखी रुद्राक्ष आगडा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख श्वमुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुपड देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, ऐतिहासिक एका याविषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नाम विधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दयाद भुसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लासन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तेची पै. सुंदर पतिव्रता मृदभाषिनी, पूर्वदत्ते ऐसी लादिजे कामिनी. सुत सभाग विद्वान गुणी, विशेष सकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रभावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शस्त्रज्ञ सुरफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान स्वापेक्षी उदार पूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेनानी प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजातांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्याची सांगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेववीती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकार लेववीती. तवते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून. करिता रुद्राक्ष धारण, भस्म चर्चित सर्वांगी. आवडे सर्व दा एकांत, श्रवण करिता शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, याचिका नावडे वस्त्रभूषण. करिता रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुनी वस्त्रभूषणी लेवविती. ते सवेची ब्रह्मणासी अर्पिती, घेती मागुन शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परीन सांडिते आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषीचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपयानाचा जाणिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षसत्र जने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैशीचे पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवार समग्र, जाडिले सत्र करुनिया. जन्मी जयेस सर्पसत्र केले, त्यास्तिके मदेची राहाविले. परशारसाशी पुस्तिने प्राथिले, मग वाचले रावणाधिक. विरचीस दाटवूनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. ते पितृ कैवार पराशरे, वाजी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनिथार्थ बोलिता आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनेचा कुळ गुरु निर्धार, घरा आला जाणुनी.
राव प्रधान सामुरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती, षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषण देऊनी, राव विनंती कर जोडुनी, म्हणे दोघे कुमार रात्रंदिनी, ध्यान करीती शिवाचे. नावर्ती वस्त्रे अलंकार, रुद्राभस्म स्मावरी सदाभर, वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र, गजविजयानी समग्र, आरुडावे यावडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुनी पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्ती सूत, म्हणे हे का झाले शिवभक्त, याची पूर्वकथा समस्त ऐक तूच सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम, तेथील वारंगना मनोरम, महानंद नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कर्दप, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसा तिजवरी विराजे छत्र, रत्नखचिती आणि अपार, भाग्य पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, सामरी जिवरी सदा ढळत, मानिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्न पर्यक राजस, चंद्ररश्मीच प्रकाश, सह्याजिच्या अभिनव. दिव्य भरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोहिमिष खिल्लारे बहुत, वाजी गज करी बहुवस. दास दासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नृप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छुन, भूप सौभाग्य येती घरा. वैश्या असून पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वैश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवीत, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्रह्मांड हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचकमणी जे जे इच्छित, ते ते महानंद पुरवित, कोटिलिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान, कुकुट मरकट पाडिले प्रीती करून, त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाच शिकविले कौतुक. आपुले जे का नृत्यगार, ते ते शिवलिंग स्थापिले सुंदर, कुकुट मरकट्या समोर, ते तेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला अमृत पुराण श्रवण, तेही ऐकता दोघे जण, सवेंची महानंद करी गायन, नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यासी सोडून, नृत्य कौतुके करून, त्याच्या गळा कपाळी जाण, विभूत चर्ची स्वहस्ते, एवतीच्या संगती करून, त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे स्वस्त पाहावया लागून, सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदीच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखुनी ते अबला, तन्मय झाली ते दवा. पूजा करुनी स्वहस्ती, त्यासी बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाच्या हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखती गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्यान निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागर ते काढून, तिच्या मस्तकी घातले कंकण, एरी होऊनी आनंदघन, नेम करी तयासे. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्दिन, 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सेवेची त्याने देवलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आघडे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी, महानंद तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदी लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी, माझा प्राण भंगले की गेले दग्न होऊनी. तरी मी अग्नी प्रवेश करीन,
महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेवले नृत्यगारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावयाभिनव कौतुक चरित्र दाखवी. ज्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला. तैशामधी उडी घालून कंठपाश त्याच्या काढून. कुकुट मरकट तिथले सोडून गेले पडून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदाकर महानंदे प्रती ते दवा. माझे दिवलिंग आहे की जतन महानंदा घाबरी एकुणी. वक्षस्थळा घेत बुडून म्हणे दिव्यलिंग दग्न झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीपा आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसा देखता महानंद बोलविला सर्व ब्रह्मवृंद. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदने स्नान करून भस्म अंगी व चर्चिले. सूर्यबिंब निघे उदयाचडी तैसा प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्र मौळी संकट पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार तुतये नेत्री वैश्यनर. शिडी जुळजुळ वाहिनीर भयंकर महायोगी. चंद्रकळा तयाच्या शिरी नीडकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिली शरीरीशी गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबरा गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वागवेष्टी फणीवर दशभुजा मिरविती. वरचेवरी कुंदुक झेलिती तेवी 10 भुजा पसरुनी. अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमली परमात्मा. म्हणे जाले मी सुप्रसन्न महानंदी मागवर्धन. ती म्हणे हे नगर उद्धरुण विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंद विमानी बैसत. दिव्य रूप पावणी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेते नाही अधिव्याधी. श्रुता तुषविरहित त्रिशुद्धी बेबुद्धी कैची तेत. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक. जेतेची गोड उदक अमृतानी कोटुगुणे. जेते सुरतरुंची वने अपार सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणी धवलागरे भक्त कारणे निर्मिली. जेते ओसनता बोलिली शिवदास तेते प्राप्त होये तयास. शिवपदा सर्वदा विनाश महानंद तेते पावली. हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे आकुमार दोघे निशश कुकुट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाडी उभती चर्चुन. त्याचे पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतास उद्धरितील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतकेच मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढी हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवया. बहुच करीती नवस एवढाची पुत्राम्हास. परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु. तुमचा आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखान्वी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगासे ते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषावून विशेष ऐशी ती गोष्ट. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया ना करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या सम्याशी. राव ऐकता धरणीसी
मूर्छा येऊन पडियेला. अमात्य सहित त्या स्थळी दुःखा गेल्या होडणी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्मामय साचार. तेथे झाले स्फुरण जागार अह ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माय सत्य तेथुनी झाले महत्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया. सत्वाशे निर्मिली पितावसन राजांचे सृष्टिकर्ता द्रुहीन. तमाशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मन जाही ज्ञान. मग शिवे तया लागून चारी वेद उपदशिले. चहुवेदांच सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहून आणि कठोर नाही साधन. हा रुद्रा अध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शन जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सपपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाये ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण. थोर जपतप ज्ञान त्याहून अन्न नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिता. जपतप शिव अर्चना याहून थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णवा. रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडणी यम किंकर रीते हिंडू लागला. मग यमे विधी लागी पुसून अभिथ्या कृत्या निर्मिली दारुण. तिने कुर्तकवादी भेदी लक्षण त्याच्या हृदयी संचरली. त्यासे मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. ते निजी जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती शिवदोषी जे पापमती. ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचनी करा. शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती त्या लागून आणुनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी कुंभिपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारी. याकरिता भद्रसेन अवधारी आयुष्य रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून ध्रुववृक्षाचे पल्लव आणून. रुद्रे उदेक अभिमंत्रुन अभिषिंचना पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण शोनिपाळा करी सप्तदिन. राय धरले दृढ चरण सद्बत होऊनी बोलत. सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरित्वा आश्चर्यत्व करावे पूर्ण तुसवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगते ते बोलावून आताच आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून ज्याची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यासध्यानयुक्त पडून गुरुपासूनी जे आले. परदार आणि पराधन ज्याची वमनाहुन्नीच पूर्ण. विरक्त सुशील गोलिया प्राण दृष्टा प्रतिग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करिता. ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्रघट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले ब्रह्मण अनुष्ठान दिव्य माडिले. शास्त्रसंख्या झाली दिवस 7वे दिवशी मध्यानी आला चंडाश. मृत्यूसमय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निशिष्ट चलनवलवन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारना. रुद्रद्रक शिंपून सावध केला राजनंदन. त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तोची सांगत. एक काळ पुरुष भयंकर थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर नेत्र खंदिरा अंगासारखे. तो मज घेऊनी जात असता
चौघे पुरुष धावूनी आले तत्वता, पंचवदन दशभुज त्याची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे, ते तैसे जैसे गबसती, दिगंतत्त सहारिती, भस्मंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे, ते महाराज येऊन मज सोडविले, तोडुनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून, करीत ताडन गेले ते, ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर, भद्रसेन करीती जय जयकार, ब्रह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणे गडबडा लोळे, शिवनाम गर्जत तै वेडे, देवसुमने वर्षती, अनेक वाद्यांचे गजर, डंक गर्जे अवघात थोर, मुकदयांची महासुस्वर, मृदंग वाडे गर्जती, अनेक वाद्याचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगीभुंगे कहाळ थोर, सनया पार वाजती, चंद्रन ना धडकती भेरी, नांदन माये नभोदरी, असो भद्रसेन यावरी, विधयुक्त होम करीतसे, षडशन्न शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमौलिक वस्तू अद्भुत, आणूनी अर्पी ब्रह्मणासी, दक्षिणे लागे भंडारे, मुक्त केली राजेंद्रे, मने आवडे तितके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकली मात, धनभारा बहाला बहुत, म्हणून या सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता, ऐसा ती आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले, वसंतेत सुगंधवनी, हे काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, की शोतोत्पले मृडानी, रमणलिंगार्जचे, की नैर्दिवासी साबडे चिंतामणी, की श्रुती तापुडे शिराब्दी ये धावणी, कैसे कमलोद्ध नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन, औत्तन पादिक हृदय रत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वद्य जे का सर्वाते, जो चतुष्षष्टी काळा प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करात मळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरकी, हे कमळ भवांड मांडुनी, पुनसृष्टी करणार मा घुतेणी, अनन्य विलोकिया नैनी, दंडे ताडिला शक्रदिका, तो नारद देखुनी तोच क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंगनिके अग्नी, दक्षिण अग्नी ग्राहपत्याहुनी, उभे टाकले देखता, परशारदी सकळ ब्रह्मान, प्रधान सहित भद्रसेन, धावणी धरिता चरण, ब्रह्मनंदे उचंबळे, दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडोपचारे पुजली नारद मुनी, राहू उभा ठोके कर जोडुनी, म्हणे स्वामी अंतिय दृष्ट्या तू, त्रिभुवनी गमन सर्व तुझे, काही देखुनी सांग पूर्व, नारद म्हणे मार्गीत शिव, दूत चौघे देखिले, दशभुज पंचनवदन, तीही मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले, तव पुत्र रक्षणार्थ ते वेडा, शिववीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसुता ऐकाते, तू कोणाच्या आज्ञेवरून, आणीत होताशी भद्रसेनंदन, त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण, आयुष्य असे निश्चये, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणि ना होतीस, मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिल्या वाचून, तो द्वादवर्षी मृत्यूचिन्ह, गडांतर थोर होते, हे महापुण्य निरसुनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज, स्वा अपराधी कष्टी बहु, मग उभा ठाकुनी कृतांत, करजोडीनी स्तवन करीत, हे अर्पणास्तव हिम नगजामात, अपराध न करता घडला हा, ऐसे नारद सांगतात त्या क्षणी, राय पायावरी घातली लोडणी, आणि सहस्र रुद्र करुणी, महोत्सात करीत असे, शतरुद्र करिता निशेष, शतयुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याच देही, तो येताती झाला मुक्ता, त्या त्या तीर्थे तरते बहुत, असो यावरी ब्रह्मासुत, अंतर्धान पावला, आनंदमय शक्तिनंदन, राय शतपद्या धन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जात झाला, हे भद्रसेन अख्यान जे पुरती, त्यास होय आयुष्य संतती,
त्यासी कारण बांधे अति वंदुनी नेती शिवपदा. दशशश कपिल दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण सुरपान ब्रह्महत्या. यम महापाप पर्व तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरी दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनेचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेच निर्धार. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य करीन. युवराज्य तारका लागून देता झाला त्या काळी. मग प्रधान समवेग राव जाना जाता झाला तपोवना. शिवानुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वच्छ करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पाहुन राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणारे. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठम त्यासिन बाधा ग्रहपीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधिता सर्वताई. येत जो मानिला अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदा तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रवसीन वांज झाली माता त्याच्या संगतीन धरावी तत्वता. त्याची संभाषण करिता महापातक जाणिजे. जे आपल्या गृहाशी न आणावे आपण त्याच्या सदनाशी न जावे. ते त्या जावे जीवे भावे जीवी असुशील हि संग गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याच्या पंक्तीस. त्यास मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे नघडे त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अर्पंद हृदय जमिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूढकंद अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड एकादशाध्यायी गोडहा. इति एकादशाध्यायी समाप्त. पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. गण गण गणात बोते. जय गजानन.